नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज। जोपर्यंत इथं सिव्हिलला संस्था चालक प्रिन्सिपल ज्यांनी वेगळी ट्रीटमेंट दिलेली आहेत, शिक्षक लोक इथे येत नाही तोपर्यंत मी मृतदेह ताब्यात घेत नाही। आणि दुसरी गोष्ट, रात्री 2:30 वाजेपर्यंत मी पोलीस कंप्लेंट केली आहे, त्यांच्यावर अजून कारवाई झाली नाही। मी शाळेविरुद्ध केली, तिथल्या स्टाफ विरुद्ध केली आणि संस्था चालकाविरुद्ध केली, अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही आहे। माझा मुलगा गेला आणि काल काय झालं, त्यांनी सर्वांनी आमची दिशाभूल केली। काल आर्किडला माझा मुलगा 2 घंटा पहिलेच वारलेला होता। हां, त्याचे हात हिरे पडले होते, पाय पांढरे पडले होते पूर्ण। आणि यांनी काय केलं, आम्हाला तुम्ही PM करू नका, याला घेऊन जा। संस्था चालका मुलांना सांगितलं आम्हाला, चक्कर येऊन पडला। त्याच्या आईची पण अशी हिस्ट्री आहे असं सांगितलं, खोटं बोलला तो। त्याची आई लहानपणी वारली होती, हाताने वारली त्याची आई। आणि हे सांगता प्रिन्सिपलनी कालच्या सर्व खोटी स्टेटमेंट दिली आहे, तो समोर येत नाही आहे। मग त्यांनी का नाही आले? ते आर्किडला सर्व संस्था चालक तिथं सर्व होते, तिथं संस्था चालक होता, त्याचा मुलगा होता, सर्व होते, शिक्षक होते 20-25। ते सिव्हिलला ज्यावेळेस आम्ही PM ला तिथं कोणीच आलेलं नाही। आता आपली मागणी करा ना, आपण मागणं सर ते कारवाई होण्यात यावी। 4 मुलांनी मारलं त्याला, हे म्हणतात एकाच मुलांनी मारलं। आणि ज्या मुलांची जबान घेतली आहे त्या मुलांच्या सर्वांची ट्रीटमेंट एकच आहे, पायात पाय गुंतले, पडला आणि डोक्यात पडला आणि मेला। एवढं सिंपल आहे दादा। जे मुलं माझ्या हाईटला माझा मुलगा त्याच्यापेक्षा लहान अर्ध्यात मुलं, ते कसे मारतील त्याला? आणि एक मुलगा मारू शकत नाही दादा, त्याच्या डोक्याला पूर्ण जखम आहे, त्यांनी क्लीन केलंय पूर्ण, त्याला क्लीन करून मार्ग आणलं। हां, चांगलाच मारलेला आहे। डायरेक्ट असे बोलले की बा तुम्ही आम्ही ॲम्ब्युलन्स सुद्धा तयार नव्हते, नका, तुम्ही डायरेक्ट घेऊन जा, फुटेज द्यायला तयार नव्हते बोलले। ज्या वक्ती DSP सर आले त्यांचा फोनला फुटेज दिले, एकाच याचे दिले, एक डिवायडर त्यांनी गायब केलेलं आहे। पोलिसांनी काय आश्वासन दिलं? DSP सरांनी बोलले की आमची फुल कारवाई होईल त्याच्यावरती, PMची रिपोर्ट येऊ द्या। मग तोपर्यंत सर PM रिपोर्ट येईपर्यंत 2-3 दिवस लागतील, तोपर्यंत काय होऊन जातील ना। लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।